एक मृत्यू. मेक्सिकोमधलं जनजीवन विस्कळीत झाले. लोकांनी गाड्या, दुकानं, मॉल जे दिसेल ते पेटवायला सुरुवात केली. धुराचे लोळ उठलेत, किरकोळ गुन्हे घडतायत. या सगळ्याचं कारण एक मृत्यू. एल मेंचोचा मृत्यू. एल मेंचो काही संत माणूस नव्हता. मेक्सिकोमधला सध्याच्या घडीचा टॉपचा ड्रग कार्टेल बॉस होता. अफाट संपत्ती आणि तगडं नेटवर्क ही त्याची मेन ताकद. पण तो मेल्यावर मेक्सिकोमध्ये हिंसाचार उसळला कारण मेंचो कित्येकांना रोजगार द्यायचा, अर्थात अंमली पदार्थांच्या तस्करीत. मेक्सिकोच्या पॅरलल इकॉनॉमीवर त्याचा थेट होल्ड होता. त्यामुळेच तो मेल्यावर सगळ्यात देश पेटला. पण या सगळ्यात आपली बाजू भक्कम करायला इतर कार्टेल्स ॲक्टिव्ह झाले. मेंचोच्या फॅमिलीतले बरेच लोक जेलमध्ये असल्यानं सूत्र कुणाच्या हातात येणार हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर म्हणून एकच नाव पुढे येतंय, सिनालोआ कार्टेल, ज्याचा बॉस होता एल चापो. खतरनाक जेल ब्रेकर, तितकाच क्रूर बॉस आणि मेक्सिको कार्टेल्सचा वन साइड बादशाह एल चापो. ही स्टोरी एल चापोची आणि एका मृत्यूमुळे पुन्हा पेटणाऱ्या मेक्सिकोची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. क्वीन एल चापो गुझमान याची सगळ्या सिंडिकेटमधली ओळख होती एल चापो. त्याच्या जन्मापासूनची स्टोरी अगदी टिपिकल बॉलिवूड स्टाईल आहे. चापो जन्माला आला मेक्सिकोच्या एल टोना गावात. त्याचे वडील शेती करायचे. शेती अंमली पदार्थांची होती, त्यामुळे पैसा हातात यायचा पण फारसा नाही. त्यात आलेला पैसा सुद्धा नशेतच संपायचा. मग पोरं मार खायची. मार खाणाऱ्यांमध्ये चॅपो सगळ्यात पुढे असायचा, कारण तो 7 भावंडांमध्ये सगळ्यात मोठा. बापाच्या फटक्यांना कंटाळून त्यानं घर सोडलं, पैसा कमवायला शहरात गेला. वयाच्या 15व्या वर्षी तो स्वतः अंमली पदार्थांची शेती करायला लागला. पण मिळणारा पैसा पुरेसा नव्हता. चॅपोला प्रचंड श्रीमंत बनायचं होतं. त्याने मोठा हात मारायचं ठरवलं. तो हिटमॅन बनला. माणसं मारायचं काम तो अतिशय थंडपणे करायचा. पण या सगळ्या धंद्याचे बारकावे सुद्धा त्याने ओळखले आणि या धंद्यातला अफाट पैसा सुद्धा. एल चॅपोवर पहिली नजर पडली ती फेलिक्स गलार्डोची. गलार्डो म्हणजे ग्वादेलहारा कार्टेलचा बॉस. प्रचंड शक्तिशाली माणूस. त्याने चॅपोला आपल्या कार्टेलमध्ये घेतलं. सुरुवातीला त्याच्याकडे काम होतं फक्त डिलेव्हरी मॅनेज करणं. पण या कामात तो इतका खतरनाक होता की डिलेव्हरीला उशीर झाला या कारणाने तो माणसांना मारायला पुढे मागे बघायचा नाही. त्याच्या अंडर होणारं काम परफेक्ट झालं नाही तर रिझल्ट एकच असायचा, मृत्यू. यातूनच त्यानं दहशत निर्माण केली. थेट गलार्डो सोबत काम करायला लागला. त्याच्याकडे सगळ्या ग्वादेलहारा कार्टेलचं लॉजिस्टिक्स देण्यात आलं. चॅपोने इथूनच आपलं नेटवर्क भक्कम करायला सुरुवात केली. त्याने बॉर्डर कशा मॅनेज केल्या जातात, डील्स कसे होतात, प्रोटेक्शन कसं मिळवायचं, अशी प्रत्येक गोष्ट हेरली आणि त्याचं नाव कार्टेलच्या टॉपच्या लोकांमध्ये घेतलं जाऊ लागलं. या सगळ्यात क्वीन एल चापो गुझमानच्या नावामधले 2 शब्द गायब झाले होते. त्याची ओळख फक्त 2 शब्दांवर बनली होती, एल चापो. त्याचा अर्थ होतो ठेंगणा माणूस. 5 फूट 6 इंच उंचीच्या गुझमानला एल चापो हे नाव त्याच्या उंचीमुळेच मिळालं होतं आणि तेच नाव त्यानं मिरवलं कुख्यात गुन्हेगार म्हणून. 1989 मध्ये गलार्डोला अटक झाली. त्याच्या कार्टेलमधल्या प्रत्येकाला बॉस बनायचं होतं. त्यामुळे कार्टेलची ताकद विभागली गेली. तेव्हा सिनालोआ आणि आजूबाजूच्या भागातल्या सगळ्या डीलर्सला एकत्र केलं आणि स्वतः सिनालोआ कार्टेल उभं केलं एल चापोनं. ही चॅपोच्या साम्राज्याची सुरुवात होती. त्यांना आपला धंदा वाढवला. तो दहशत आणि बुद्धी या दोन्ही गोष्टींचा वापर करून. चॅपोला पोलीस कसं ऑपरेट करतात याची रीतसर माहिती होती. त्यामुळे आपला माल त्यांच्या हाती लागू नये याची तो रीतसर काळजी घ्यायचा. तो अंमली पदार्थ बाहेर पाठवायचा फायर एक्स्टिंग्विशरमधून, खाण्याच्या पदार्थांच्या कॅन्समधून. पोलिसांना ज्या गोष्टींचा कमीत कमी डाऊट येईल त्यातून चॅपोचा माल बाहेर पडायचा. त्यांना अमेरिकन मार्केट टॅप केलं होतं. अमेरिकेने सुद्धा बॉर्डरवर सिक्युरिटी टाईट केली. पण त्यांना टनेल किंग एल चापोच्या ताकदीचा अंदाज लावता आला नाही. अमेरिका मेक्सिको बॉर्डरपासून जवळ सिनालोआ कार्टेलने कन्स्ट्रक्शन साईट्स सुरू केल्या. कोणी बघितलं तर घराचं किंवा छोट्या बिल्डिंगचं बांधकाम वाटायचं, पण प्रत्यक्षात काय सुरू होतं तर टनेल म्हणजेच बोगदे खोदायचं काम. सिनालोआ कार्टेलने शेकडो किलोमीटरचे बोगदे खोदले. या बोगद्यांमध्ये लाईट असायची, व्हेंटिलेशनची सुविधा असायची, पाणी असायचं आणि वेळ वाचावा म्हणून त्या टनेलपुरत्या चालणाऱ्या बाईक्स सुद्धा. काही वर्षात सिनालोआ कार्टेल मेक्सिकोमधलं टॉपचं कार्टेल बनलं. फक्त मेक्सिकोच नाही तर जवळपास 50 देशांमध्ये सिनालोआ कार्टेलचा माल जात होता. पण अर्थात मेक्सिकोमधले इतर कार्टेल सुद्धा शांत नव्हते. ताकद राखण्यासाठी चकमकी व्हायच्या, माणसं मारली जायची. अशातच एकदा एअरपोर्टवर गोळीबार झाला. एल चापो टार्गेटवर होता, पण या गोळीबारात एका धर्मगुरूचा मृत्यू झाला. त्यामुळे सगळ्या मेक्सिकोमध्ये संतापाची लाट उसळली. गोळीबारात एल चापो सहभागी असल्याचे फोटोज मीडियामध्ये आले आणि त्याला पकडायची मोहीम सुरू झाली. पण हा आरामात लपला. घरच्यांना पैसे पाठवत होता. सगळं कार्टेल चालवत होता. निर्धास्त होता.
पण पोलिसांनी 1993 साली त्याला ग्वाटेमालामधून अटक केली. त्याच्या भोवतीचा फास आवळला, त्याला जेलमध्ये टाकलं. त्याने जेल मॅनेज केलं. तिथं त्याला हवी ती सोय होती. त्याच्या बायका, गर्लफ्रेंड्स वाटेल तेव्हा त्याला भेटायला येत होत्या. जेलरपासून साध्या गार्डपर्यंत प्रत्येकाची म्हणेल ती डिमांड पूर्ण होत होती. या सगळ्यात त्याला दामासो लोपेज ननेज नावाचा एक जेल ऑफिसर भेटला. हा प्रचंड प्रामाणिक होता, पण एल चॅपोसाठी त्याला वाटेल तेवढे पैसे देऊन चॅपोने सगळं जेल आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलं. त्याचं कार्टेल राजरोसपणे सुरू होतं, त्यामुळे तुफान पैसा येत होता. तुफान माल विकला जात होता. त्रास होत होता तो अमेरिकेला. त्यामुळे त्यांनी मेक्सिकोसोबत प्रत्यार्पणाचा करार केला. 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला चॅपो आता अमेरिकेकडे सोपवला जाऊ शकत होता. ज्या दिवशी मेक्सिकन हायकोर्टाने याबद्दलची ऑर्डर दिली तेव्हापासून प्लॅनिंग करत चॅपो जेलमधून सुटला, लॉन्ड्री बॅगमध्ये बसून. त्याआधीच ननेजची बदली झाली होती, पण चॅपोने जेल प्रशासनातल्या प्रत्येकाला विकत घेतल्याची चर्चा झाली. 2001 साली एल चॅपो पळून बाहेर आला आणि त्यानंतर त्याला पकडायला 13 वर्ष लागली. या 13 वर्षात त्याने मेक्सिकोमध्ये अक्षरशः धुडगूस घातला. 10,000 पेक्षा जास्त लोकांचे बळी घेतले. टनेलचं नेटवर्क उभं केलं. मेक्सिकोमधल्या एअरपोर्ट्सवर ताबे मारले. त्याला मेक्सिकोने पब्लिक एनिमी नंबर 1 घोषित केलं होतं. त्याला पकडायला आर्मीला सुद्धा डिप्लॉय करण्यात आलं, पण आर्मी त्याला हात सुद्धा लावू शकली नाही, कारण याचा पत्ताच लागायचा नाही. त्यात त्याने आपली इमेज रॉबिन हुड अशी बनवण्यासाठी लोकांना मदत केली. बिल्डिंग बांधून दिल्या, मोठ्या प्रमाणात पैसे वाटले. हा पॅटर्न तो जेलमध्ये असताना त्याच्या फॅमिलीने सुद्धा पाळला. कोविड वेळी त्याचा फोटो असलेले फूड पॅकेट्स सगळ्या मेक्सिकोमध्ये वाटले गेले. 2009 साली त्याचं नाव फोर्ब्सच्या यादीत होतं. जगातल्या सगळ्यात पॉवरफुल माणसांच्या यादीत तो 4 वर्ष टिकून होता. दहशत, ताकद, प्रसिद्धी सगळं काही होतं. आता एल मेन्चोचा मृत्यू झाला तेव्हा त्याची गर्लफ्रेंड त्याला भेटायला आली होती. त्याच्या माध्यमातून मेन्चोचा माग काढण्यात आला. एकदा एल चॅपो त्याच्या एक्स वाईफला भेटायला गेला होता. मेक्सिकोच्या मिलिटरीला टिप लागली. त्यांनी चॅपोला घेरलं, पण हा गडी भुयारातून पसार झाला. त्यानंतर 22 फेब्रुवारी 2014ला मेक्सिकन मरीन्सने त्याला अटक केली. त्याचं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं होतं. आपल्या सहकार्याचा फोन त्याने चालू केला आणि सिग्नल मिळाल्यावर मरीन्सने त्याला उचललं. यावेळी तो जेलमधून बाहेर पडणार नाही याची मेक्सिकोला काळजी घ्यायची होती. त्याचा इतिहास पाहता अमेरिकेने त्याला आमच्या ताब्यात द्यावा अशी मागणी केली, पण मेक्सिकन गव्हर्नमेंट त्याला आपल्याच ताब्यात ठेवण्यावर ठाम होतं. त्यांनी चॅपोला ठेवलं होतं अल्टिप्लानोच्या हाय सिक्युरिटी जेलमध्ये. जेलला कॉन्क्रीटची बॉर्डर होती, इलेक्ट्रिक फेन्स होते. ज्या सेलमध्ये चॅपोला ठेवलं होतं तिथे 24 तास सुरू असणारा CCTV कॅमेरा होता. तो पळून जायचा 0 चान्स होता. पण या सेलमध्ये एक ब्लाइंड स्पॉट होता, बाथरूमचा. तिथे गेल्यावर चॅपो काय करतोय हे CCTVमध्ये दिसायचं नाही. 11 जुलै 2015ला बाथरूममध्ये गेलेला चॅपो 25 मिनिटं झाली तरी बाहेर आला नाही, म्हणून पोलिसांना डाऊट आला. त्यांनी आत जाऊन बघितलं तर बाथरूममध्ये 20 बाय 20 इंचांचं होल करून चॅपो पसार झाला होता. पोलीस खाली उतरले तेव्हा त्यांना एक बोगदा दिसला, जवळपास 1.5 किलोमीटरपेक्षा लांब. त्यात व्हेंटिलेशनचे पाईप होते, लाईट्स होत्या आणि शेवटच्या टोकाला पोचलेली एक बाईकसुद्धा. त्याच्या कार्टेलने आपल्या बॉससाठी हा टनेल खोदला होता. योग्य लोकेशन कळावं म्हणून चॅपोला भेटायला येणाऱ्या त्याच्या चौथ्या बायकोने त्याला GPS वॉच गिफ्ट केलं होतं. त्याच्याच जोरावर हा टनेल बरोबर बाथरूमच्या खाली उघडला गेला होता. प्रचंड सुरक्षा असताना, सुटकेचा 1% चान्स नसतानाही चॅपो निसटला. वर्ल्ड्स ग्रेटेस्ट प्रिझन एस्केपचं उदाहरण सेट करून. त्यानंतर तो पुन्हा फरार झाला. फरार असताना त्याने काही सेलिब्रिटीजला इंटरव्ह्यू दिले, त्यामुळे त्याची बरीच चर्चा झाली. यातल्याच एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने आपण पाब्लो एस्कोबारला सुद्धा भेटलो होतो असं सांगितलं. पण 8 जानेवारीला लॉस मोचिस इथं त्याचा पोलिसांशी सामना झाला. तिथून पण टनेलचा वापर करून तो गायब झाला. जवळपास 20 किलोमीटर पळाला, पण पोलिसांना सापडला. पुन्हा जेलमध्ये नेण्यात आलं आणि यावेळी अमेरिकेने प्रचंड दबाव आणला. जानेवारी 2017मध्ये म्हणजे बरोबर वर्षभराने मेक्सिकोने त्याचं अमेरिकेकडे प्रत्यार्पण केलं. या सगळ्यात चॅपोबद्दल काही गोष्टी समोर आल्या. त्याच्या सिनालोआ कार्टेलकडे 586 विमानं आणि 13 हेलिकॉप्टर्स होती. मेक्सिकोच्या सर्वात मोठ्या एअरलाईन्सपेक्षा जास्त विमानं एक ड्रग कार्टेल उडवायचं. त्यांच्याकडे स्वतःच्या पाणबुड्या होत्या, स्वतःची आर्मी होती. त्यांचं 50 देशात नेटवर्क पक्कं होतं. पण 2017मध्ये चॅपो अमेरिकेत गेला. 2019मध्ये त्याला 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि आता तो अमेरिकेच्या हाय सिक्युरिटी जेलमध्ये आहे. जेव्हा स्वतः एल चॅपो मेक्सिकोमध्ये ॲक्टिव्ह होता तेव्हा त्याच्यात आणि एल मेन्चोच्या CJNGमध्ये चकमकी व्हायच्या. पण CJNGचं मेन टार्गेट लॉस जेटास होतं. लॉस जेटासने सिनालोआ कार्टेलला पण बराच त्रास दिला होता. पण कधी काळी चॅपोच्या आजूबाजूला वावरायला मिळावं म्हणून आतुर असलेल्या एल मेन्चोनं
चॅपोला अमेरिकन जेलमध्ये ठेवल्यानंतर जवळपास सगळ्या मेक्सिकोमध्ये होल्ड मिळवला आणि तो अमेरिकेमधला सगळ्यात मोठा सप्लायर सुद्धा झाला. त्यामुळेच अमेरिका एल मेन्चोच्या मागे हात धुवून लागली होती आणि त्यांनी त्याला रीतसर ट्रॅप करून उडवलं. त्यांना चॅपोला मारायला जमलं नाही, पण मेन्चो मात्र खलास झाला. एल मेन्चोच्या कुटुंबातले अनेक जण जेलमध्ये आहेत. त्याचा सावत्र पोरगा बाहेर आहे, पण कार्टेलमधले कमांडर्स त्याच्या बाजूने नाहीत. त्यामुळे एका बाजूला मेक्सिको पेटला असलं तरी दुसऱ्या बाजूला कार्टेलसुद्धा ॲक्टिव्ह झालेत. कारण त्यांना माहिती आहे आता CJNG संपायच्या वाटेवर आहे. एल मेन्चोचं साम्राज्य आपल्या ताब्यात येऊ शकतं, पण इतर सगळ्या कार्टेल्सला एकच भीती आहे, एल चॅपो आणि त्याच्या सिनालोआ कार्टेलची. चॅपोवर सिरीज आल्या. चॅपोबद्दल गूढ वलय तयार झालं. चॅपोला अमेरिकेत ठेवलं गेलं. त्याच्या कुटुंबातले कित्येक जण, त्याची सगळ्यात लाडकी त्याची चौथी बायकोसुद्धा पोलिसांच्या अटकेत आहे. पण तरीही चॅपोबद्दल एक भीती कायम आहे, तो कधीही जेलमधून बाहेर येऊ शकतो. तो कधीही मेक्सिकोमधला होल्ड वाढवू शकतो. मुळात एल चॅपो फक्त एका संधीच्या शोधात होता आणि ती संधी त्याला आता मिळाली. कारण आहे एक मृत्यू. मेक्सिकोमधल्या नव्या कार्टेल वॉरचं कारण ठरणारा एल मेन्चोचा मृत्यू.